कलर इतका डार्क आलाय कारण मी ना ठरलं होतं वीकेंडला हेच बनलं पाहिजे आणि आज अश्विनची फरमाईश आहे म्हणजे मी तुमच्याशी हे 2 युजफुल गॅजेट्स शेअर करणार आहे जे की खूप दिवसापासून. हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन. आज संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात केली. ॲक्च्युली जेवण झाल्यानंतर असा विचार होता की काल थोडंसं किचनचं क्लिनिंग केलं. आज मला हे मोठे कंटेनर काढायचे होते. म्हटलं तिकडचे पण कंटेनर काढते जरा, पण ऊन इतकं झालं होतं आणि जेवल्यानंतर तशी ना काही करायची इच्छा होत नाही. त्यात मी आज जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की मी कैरीचं पन्हं बनवणार आहे. आता खरं सांगते माझ्या हातचं कैरीचं पन्हं पाहिजे तेवढं चांगलं बनत नाही. त्यामुळे मी रेसिपी शूट करायचं माझ्या डोक्यात पण नव्हतं. अदरवाईज मी रेसिपी शूट केली होती. इतकं मस्त झालं आहे माझ्या हातचं पन्हं आणि थोडं मी यूट्यूबवर बघितलं, थोडी मी आईची रेसिपी फॉलो केली. तर अशा दोन्ही मिक्स करून ना माझ्या पद्धतीने असं एक पन्हं बनवलेलं आहे आणि हे स्टोअर करून ठेवता येईल असं पन्हं बनवलेलं आहे. म्हणजे 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात मी पिईल आणि त्यासाठीच मी इथे सब्जा सीड्स पण भिजत ठेवले होते दुपारी. आता मस्त यात हे पन्हं टाकते. कसं बनवलं तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर टेक्स्चर दाखवते. थोडंसं थिक आहे आणि थोडा कलर डार्क दिसतोय कारण थांबा तुम्हाला पहिले दाखवते. हे बघा असं एवढं थिक झालं आहे हे आणि याचा कलर इतका डार्क आला आहे कारण मी ना तो थोडासा काळा गूळ असतो ना तो वापरला आहे म्हणून इतका डार्क त्याचा कलर आला आहे. आता पाणी टाकलं असतं तर खूप जास्त पन्हं झालं असतं, पण असं थोडं घट्ट बनवून ठेवलं की थोडंसं घेता येते आणि त्यामध्ये मग पाणी मिक्स करता येतं. थोडा पुदिना मिक्स करता येतो. आता मी तसंच करणार आहे. हा ग्लास आहे, यात थोडंसं रियांश काय माहिती त्याला आंब्याचा रस पण आवडत नाही आणि पन्हं पण त्याला नाही आवडलं आणि यात मग असं थंड पाणी टाकायचं. काय केलं मी थोडंसं तूप घेतलं. तुपामध्ये अगदी छोटा चमचा बेसन भाजून घेतलं. जशी आई करते तसं बेसन भाजून घेतलं. त्यानंतर मग जेवढं पन्हं बनलं होतं म्हणजे जेवढा गर निघाला होता त्या कैरीचा तेवढंच मी गूळ घेतलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी स्वीट झालेलं आहे, खूप असं आंबट नाही आहे. आणि मग ते शिजवून घेतलं थोड्या वेळ. बस आता मस्तपैकी मी हे पिणार आहे. हे बघा हा गेला होता आपल्या काळातली पेप्सी आणायला. आता आपण आपल्या वेळी खूप खाल्ली असेल. तुम्हालाही आठवत असेल की तुम्ही पण रियांश रेड का आणली? मला अजिबात नाही आवडत. ती ना औषधासारखी लागते. काय म्हणतात त्याला खोकल्याच्या औषधासारखी लागते. आपल्या वेळी आपण हे खूप खाल्लं असेल. मी त्याला इतकं नाही म्हटलं की नको रे नको आणू, यात घाण पाणी असतं, पण काही ऐकायला तयार नाही. माझी येते पकड पकड खूप थंड वाटते. आता तेच म्हणते मी की आपण ज्या गोष्टी केल्या आहेत आपण ज्या गोष्टी केल्या आहेत त्याच करायला आपण आपल्या मुलांना नाही म्हणतो. म्हणजे पेप्सी असू देत किंवा मग बाहेर उन्हातानाचं खेळणं असू देत किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी. आता हे मला आठवलं म्हणून सांगते. आता इतका मागे लागला होता तो की त्याला आणू तर दिलं आणि मी पण खाऊन बघणार आहे. ॲक्च्युली खूप वर्षानंतर म्हटलं तरीही चालेल. मला माहिती होतं पप्पा नाहीच खाणार. पप्पा अजून गुड बॉय आहे. आणि हे काय केलं हे बघ. हे बघा तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे हां लपतो कुठे हां. हे बघा यात ना काय होतं कधी कधी पाणी पडतं. ट्रेमधलं जे बर्फ आईस ट्रे आहे त्यातलं पाणी पडतं आणि इथे बर्फ तयार होतो. तर यांनी हा इकडचा बर्फ काढण्यासाठी ना हा ट्रे तोडला. इतका जाड आहे हा. कसा काय तुटला रियांश? तुला समजायला पाहिजे. नाही आता तू पाणी टाक बरं यात. यातून गळतं का आपण बघू. टाक पाणी. म्हणजे हे असं आहे की काय तुटेल आणि काय वेळेवर करेल काहीच नेम नाहीये. बघू दे आणि इकडे सिरियसली बघूया आपण. जर खाली पडलं ना तर सांगते तुला. पन्नासावी वेळ असेल रियांश हा मूवी बघतोय. इतर बरेचसे मूवी बघतो तो, पण काहीच नसेल बघायला की लावला हॅरी पॉटर. आणि सध्या ना मी त्याला कार्टून बघायला नाहीच म्हणते. कार्टून बघतात लहान मुलं, पण आत्ताचे कार्टून त्यांची भाषा इतकी वेगळी आहे ना आणि तेच मग ते बोलण्याचा प्रयत्न करतात. आता मूवीमध्येही असं आपण बघतो असे सीन असतात, पण मला वाटतं तरी पण मूवी जरा त्या कार्टूनपेक्षा प्रॅक्टिकल आहे. ते कार्टूनमध्ये तर खरंच काही पण दाखवलं जातं आणि स्पेशली आता ते जे
कार्टून बघत होता रियांश, त्यामध्ये इतकी घाणेरडी लँग्वेज होती की मी म्हटलं त्यापेक्षा इंग्लिश मूवीज बघितलेल्या बऱ्या, किंवा मग मराठी मूवी आम्ही त्याला सजेस्ट करतो की ही छान आहे ती छान आहे. जुन्या असलेल्या शोले वगैरे ते सुद्धा तो आवडीने बघतो. तर आता त्याचं मूवी बघणं चालू आहे आणि मला हे कांद्या बटाट्याची रॅक विकर बास्केट खूप दिवसापासून रिकामी करायची होती, म्हणजे क्लीन करायची होती, रिकामी नाही, कारण त्यातला एक कांदा खराब झाला होता आणि एक कांदा खराब झाला की मग बाकीचे पण होऊ शकतात, म्हणून मी सगळ्यात आधी ती क्लीन करून घेतली. कारण मी गावाला गेले की त्या विकर बास्केटकडे कुणीही बघणार नाही आणि मग स्मेल आला तर नाव सगळं माझ्यावरच येईल, म्हणून ते क्लीन करून घेतलं. रियांशला TV बघता बघता भूक लागली होती, म्हणून मखाने भाजून घेतले आणि सोबतच चहा पण बनवला. आता मी माझा चहा बाल्कनीत एन्जॉय करते. घरात एवढं जास्त गरम होतं की प्रत्येक दिवसाचा चहा, स्पेशली संध्याकाळचा, कारण सकाळी तर ऊन असतं एवढं की उन्हात चहा घेणं होतच नाही, म्हणजे बाल्कनीत चहा घेणं होत नाही. पण संध्याकाळची वेळ माझी कधीच चुकत नाही. कधी वीकेंड जरी असला ना तरी मी माझी बाल्कनीत येऊन चहा घेते. अश्विन TV बघत असतात, असं सुद्धा होतं. सुट्टीचा हा महिना असाच गेला म्हणायला हरकत नाही, कारण उन्हामुळे कुठे आम्ही पण फिरायला गेलो नाही आणि माझं पण माहेरी एवढ्या लेट जाणं होतं आहे, त्यामुळे सूट TV सकाळ दुपार संध्याकाळ TV बघणं चालू आहे. तसा तर फक्त एकच तास त्याला TV मिळत असतो, शाळा असते तेव्हा. पण आता काही ऑप्शन नाही आहे. यावेळी मी त्याला समर कॅम्पला पण टाकलं नाही. मागच्या वर्षी टाकलं होतं तर जरा बिझी होता आणि नवीन काही शिकला पण होता. पण ठीक आहे, आता माहेरी जाईल तेव्हाच त्याला जरा बरं वाटेल, जे की खूप दिवसापासून त्याच्या डोक्यात चालू आहे. आता थोडीशी क्लिनिंग करून घेते. हे ब्राऊन मिरर आहेत, कारण बरेच जण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा बघतात तेव्हा विचारतातच. तर हे ब्राऊन मिरर प्लस त्यावर ॲक्रेलिक डिझाईन केलेली आहे. मी गावाहून आले ना की परत तुमच्याशी एकदा असा शॉर्टमध्ये एंट्रन्स, लिव्हिंग रूम, किचन असे वेगवेगळे टूर शेअर करेल. तुम्हाला बघायला आवडेल का मला कमेंट करून सांगा. तसंच ड्रेसिंग पण माझा नाही होणार आता जायच्या आधी दाखवणं. पण आता तिकडून आल्यानंतर कसं असं शाळा चालू झाली की प्रॉपर रुटीन चालू होईल, म्हणजे कंटिन्यू खूप महिन्यांसाठी, तर सगळं काही व्यवस्थित होईल. आता मी पटकन स्वयंपाक करून घेतला, आंघोळ केली आणि जेवायच्या आधीच आम्हाला एका कामासाठी बाहेर यायचं होतं. तर आम्ही आलो आहे रहाटणीमध्ये. एक काम होतं महत्त्वाचं, ते काम करण्यासाठी आलो आणि त्यानंतर मग काही व्हिडिओ शूट झाला नाही. हाय अँड गुड मॉर्निंग. काल बाहेर गेलो होतो तर यायला उशीर झाला, त्यानंतर काही व्हिडिओ शूट करणं झालंच नाही माझं. ज्या कामासाठी गेलो होतो त्याला फक्त 5 मिनटं लागणार होते, पण जाणं येणं ट्रॅफिकमुळे खूप उशीर लागला आणि 5 मिनटाच्या कामाला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. आणि मग जेवायला उशीर झाला, कारण आम्ही विचार केला होता तिकडून येऊन जेवायचं, मग तर काही झालंच नाही. मग TV बघत बसलो. पण म्हटलं चला आज आपण एकदम फ्रेश मस्त व्हिडिओची सुरुवात करूया. 10:30 वाजलेत. नाश्ता मी केला नाही आहे, कारण सगळेजण आम्ही लेट उठलो आणि रियांश गेला आहे हेअर कट करण्यासाठी. आता बरं, आपल्याला हेअर कट कराविषयी नाही वाटत, पण आजकाल मुलांना पण इतकं मागावं लागावं लागतं ना की हेअर कट करून घे, हेअर कट करून घे. खरं तर मला पण नाही आवडायचं सुरुवातीला त्यांनी हेअर कट केलेलं, कारण काही दिवस हेअर कट केल्यानंतर जरा तो वेगळाच दिसतो आणि एकदम बारीक कट करून येतो. सध्या उन्हाळा आहे म्हणून म्हटलं की चला. आणि तसंही ना मला काही दिवसात आता माहेरी जायचंच आहे. मग असं होतं की तिकडे गेल्यानंतर मग सगळेच बोलतात की काय रे किती केस वाढले, चल चल चल. मग त्यापेक्षा म्हटलं की चला आपण इथूनच हेअर कट करून जाऊ. रियांशचे केस एवढे जास्त सिल्की आहेत आणि स्ट्रेट आहे ना की त्याचा भांगच पडत नाही. कितीही प्रयत्न केला तरी तेल लावून करा, पाणी लावून करा, हेअर कट करताना तो जो एक कट मारला जातो ना तेवढ्यापुरती काही दिवसांसाठी त्याचा तो कट दिसतो. पण अश्विन कटिंग करण्यासाठी गेले त्याच्यासोबत की तो पण कट. वीकेंड असला की काहीतरी स्पेशल बनतं, पण आज काय बनायचं हे आमचं खूप आधीच ठरलं होतं. वीकेंडला हेच बनलं पाहिजे आणि आज अश्विनची फरमाईश आहे, म्हणजे विदर्भ स्टाईल जी लग्नात मिळते ना, पंक्तीत मिळणारी, पंक्तीत जी आपण जेवतो ती बटाटा वांग्याची रस्सेवाली भाजी, तेल लावलेल्या थोड्याशा जाड चपात्या आणि आंब्याचा रस, कुरडई. त्यांचं म्हणणं असतं की तू वीकडेला जेव्हा ते रस कुरडई बनवते किंवा असं काहीतरी बनवते तेव्हा काही व्यवस्थित जेवण होत नाही, कारण ऑफिस असतं, खूप ताणून जेवता येत नाही शॉर्टमध्ये. तर आता मी प्रयत्न करणार आहे तशी नाहीच बनत. ती जी बटाटा वांग्याची भाजी आहे ती लग्नातच मिळते. घरी कितीही प्रयत्न केला ना तरी तशी नाही बनत, पण जवळपास प्रयत्न मी करणार आहे. त्यासाठी कांदा, तीळ, शेंगदाणे, खोबरं जे काही लागतं ते सगळं मी रेसिपी शेअर करत नाही, पण भाजी झाल्यानंतर एकदा नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. बाकी आंब्याचा रस कालच मी बोलले की मला खायचं नाही आहे, त्यात मिक्सर पण बिघडलेला होता. पण ते म्हणतं ना की आपल्याला आधीच खायची इच्छा झालेली असते, तसं अश्विनचं मिक्सर ठीक करायला माझ्याशिवाय ते गेले नसते.
पण आता आंब्याचा रस खायचाच आहे म्हणून ते एकटे गेलेत. जर मिक्सर दुरुस्त झाला तरच हे सगळं होणार आहे, नाहीतर मग माहिती नाही काय होणार आहे परत. कारण हे सगळं वाटण करण्यासाठी पण मिक्सरच लागतो. मिक्सर म्हणजे ते जे एक भांडं आहे ना, ग्राइंड करायचं सगळ्यात छोटं येतं ते, त्यातच व्यवस्थित बारीक होतं. तेच एक खराब झालं आहे, मिक्सर खराब नाही झालं आहे. तर त्यासाठीच आता अश्विन गेले आहेत बाहेर. जर ते झालं ठीक तर पुढे तुम्हाला दिसेल की मी काय केलं आहे. आणि सगळा स्वयंपाक झाला की मग मी दाखवतेच तुम्हाला. चलो. हा एवढूसा स्वयंपाक करताना इतकं जास्त गरम झालं आणि म्हणूनच हे जे पन्हं मी बनवून ठेवलं आहे, म्हणजे दिवसातून कधीही वाटलं तर मी आता हे पिऊ शकते आणि मस्त झालं होतं. खूप जास्त पाणी टाकल्यापेक्षा थोडं कमी पाणी टाकून जरी पिलं ना तरी ते तेवढं टेस्टी लागते. आता मस्तपैकी ताटं तयार केले, देवाला नैवेद्य दाखवला आणि परफेक्ट बटाटा वांग्याची भाजी तशी तर नाही झाली आहे पण जवळपास झाली आहे तशीच. तर आत्ता मी तुमच्याशी हे 2 युजफुल गॅजेट्स शेअर करणार आहे जे की खूप दिवसापासून मला घ्यायचे होते. सगळ्यात आधी यामध्ये आहे डिजिटेकचा हा RGB LED लाईट. ॲक्च्युली मी रिंग लाईट आणि या लाईटमध्ये म्हणजे कोणता लाईट घेऊ मी कन्फ्यूज होते. आता रिंग लाईट घेतला असता तर त्याचं ते वेगळं स्टँड, त्याचा तो वायर आणि ते कनेक्शन वगैरे खूप जास्त प्रॉब्लेम झाला असता. म्हणून मला असा लाईट हवा होता जो की इझिली मी कॅरी करू शकेल ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग मोबाईलला पण तो लावता येईल. तर हा एक असाच लाईट आहे. आता दोन्ही प्रोडक्ट मी दाखवते आणि तुम्हीसुद्धा यूट्यूब किंवा डेली कॉन्टेंट क्रिएशन करत असाल तर तुमच्यासाठी दोन्ही प्रॉडक्ट बेस्ट आहे. बाकी दोन्ही प्रॉडक्ट मी टॅग करते आणि कसे आहेत हे सुद्धा दाखव. खूप विचार करून मी हा लाईट घेतला. लाईटची साईज खूप कॉम्पॅक्ट आहे, ट्रॅव्हलिंग किंवा आउटडोर शूटसाठी परफेक्ट आहे आणि मोबाईलला डायरेक्ट अटॅच करता येतो, त्यामुळे सेटअप थोडा इझी होतो, खूप तामझाम नाही करावं लागत. यामध्ये RGB कलर्स आहेत, मल्टिपल कलर्स आहेत जसं की पिंक, ब्लू, रेड, ग्रीन बॅकग्राऊंड, त्यामुळे एस्थेटिक आणि सिनेमॅटिक दिसतो. वॉर्म लाईट आणि व्हाईट लाईट असल्यामुळे मेकअप व्हिडिओज किंवा कुठलेही व्हिडिओज छान येतात, म्हणजे फेसवर सॉफ्ट ग्लो येतो आणि ब्राईटनेस पण ॲडजस्ट करता येतो, त्यामुळे डे किंवा नाईट दोन्ही वेळेला इझिली शूट करता येतं. आता स्पेशल एफेक्ट्स मोड पण आहेत, म्हणजे क्रिएटिव्ह रील किंवा सिनेमॅटिक शॉर्ट्स अजून अट्रॅक्टिव्ह दिसतात. सर्वात बेस्ट म्हणजे रिचार्जेबल आहे, पोर्टेबल आहे, त्यामुळे एनीवेअर यूज करता येतो. त्यानंतरची ही सेल्फी स्टिक कम ट्रायपॉड. आता ट्रायपॉड माझ्याकडे ऑलरेडी आहे पण तरी पण मी हा घेतला. हा फुल 70 इंचपर्यंत एक्सटेंड होतो. वाईड अँगल शॉट्स किंवा फुल बॉडी व्हिडिओज खूप इझिली शूट करता येतात. यामध्ये 360 डिग्री रोटेशन आहे, त्यामुळे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल किंवा सिनेमॅटिक अँगल्स इझिली ॲडजस्ट करता येतात. सर्वात बेस्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ रिमोट मिळतो, त्यामुळे लांबूनच फोटो किंवा व्हिडिओ कंट्रोलसुद्धा करता येतो. कधीकधी ना आपल्याला व्हिडिओ स्टार्ट करून मग लांब जाऊन व्हिडिओ करावा लागतो, तर त्यासाठी हे बेस्ट आहे. सोलो क्रिएटरसाठी हे खूप युजफुल आहे, कारण कोणाची हेल्प लागत नाही. जसं की आता मी माहेरी जाणार आहे आणि तो एवढा मोठा ट्रायपॉड घेऊन जाणं ना माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतो, म्हणूनसुद्धा मी हा आधीच मागवला जायच्या आधी. हा फोल्ड झाल्यानंतर तुम्ही बघितला की किती छोटा दिसतो, म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी परफेक्ट आहे. बॅगमध्ये इझिली फिट होतं आणि जागा पण कमी लागते. स्टॅबिलिटी मिळते, व्हिडिओज स्टेबल दिसतात, अँटी शेक सपोर्ट असल्यामुळे वॉकिंग शॉट्स पण कंपॅरेटिव्हली स्मूथ दिसतात. यावर फक्त मोबाईलच नाही तर GoPro किंवा ॲक्शन कॅमेरा पण अटॅच करता येतो. मेकअप, स्किन केअर किंवा कशाही टाईप्सचे व्हिडिओ बनवण्यासाठी, रील्स शूट करण्यासाठी हा सेल्फी कम ट्रायपॉड एकदम युजफुल आहे. आणि तुम्ही बघितलं तर रोटेट होतोय मस्त. मला तरी खूप आवडला आहे. बजेटमध्ये आहे, खूप असा महाग पण नाही आहे. बाकी दोन्ही प्रोडक्ट मी टॅग करते, म्हणजे तुम्ही पण कंटेंट क्रिएशन किंवा रील्स बनवत असाल तर तुमच्यासाठी या दोन्ही गोष्टी युजफुल आहे. दोन्हीही बजेटमधल्या आहे. मी स्वतः विचार करून घेतलेल्या आहेत, कारण माझ्याकडे ऑलरेडी या गोष्टी आहेत. तर हा मी का घेतला तर तुम्हाला सांगितलंच, जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होऊन जातं. जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टी वापरायच्या किंवा आणखी मी काय काय टूल्स वापरते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. आत्ता ना माझ्या माईकची चार्जिंग नव्हती, त्यामुळे माझा आवाज आलेला नाही आहे. आणि मी माईक कोणता वापरते, बाकी काय वापरते हे सुद्धा मला कमेंट करा, मी सांगेल तुमच्याशी. स्पेशली जे नवीन कंटेंट क्रिएशन ज्यांनी चालू केलं असेल त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असेल. बाकीच्यांना जर नॉर्मली फोटोज काढण्यासाठी किंवा सेल्फी स्टिकसाठी हा सेल्फी कम ट्रायपॉड तुम्ही घेऊ शकता. सर मेरे पास है ना लॉन्ग वाला है, बट मैडम को नहीं समझ आएगा, मैडम ऑफिस के अलग ऑफिस वाले हैं, तो मेरे पास अलग वाला है, मैं आपको देती हूँ।
कर लेती हूँ। आता मी हे पायात काय घातलंय, का घातलंय, आय नो याबद्दल तुमचे प्रश्न येतील. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही समजून जाल, पण बऱ्यापैकी लोकांना माहिती नसेल. मी सांगेल थोड्या दिवसांनी याबद्दल. आणि ते घातल्यानंतर ना मी त्यावर सॉक्स पण घातले. एवढं गरम होत होतं आणि एवढं टाईट आहे ते की गरमीत अजून जास्त गरमी. त्यात बरं झालं AC आहे. AC नसला तर खूप जास्त हालत खराब होते. बापरे, खरंच म्हणजे रात्रीचं झोपणं मुश्किल झालं असतं. आता AC रूममध्येच आम्ही दुपारपासून बसलो होतो. चहा पण मी तिकडेच घेऊन गेले. त्यानंतर मस्तपैकी तयार झालो. संध्याकाळची वेळ होती, वीकेंड असतो, बाहेर पडणं मस्त असतं, म्हणजे जरा बरं वाटतं. अश्विनला कचोरी खायची होती, रियांशला फालुदा खायचा होता. आणि माझं असं आहे की माझं असं काहीच नसतं. कधी कधी मी काहीच घेत नाही किंवा मग दोघांना जे खायचं आहे त्यातलं थोडं थोडं घेते. पण गरम इतकं जास्त होत होतं ना की फायनली आम्ही तिघांनी पण फालुदा एन्जॉय केला. संध्याकाळच्या वेळी इतकं जास्त गरम झालं होतं की म्हटलं बाहेर पडल्यानंतर थोडं गार वाटेल, जे खायचं आहे ते खाता येईल. आता खायचं होतं ते तर आम्ही खाल्लं, पण थंड हवा ना, म्हणजे थंड हवा असते पण इतकं जास्त त्यामध्ये गरम व्हायला लागतं. त्यात त्या मॉलच्या साईडनी इतकी जास्त गर्दी की आत्ताही बघा, म्हणजे असं झालं आहे की घामाने भिजलेली आहे मी अक्षरशः. आता आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा पाणी नव्हतं, म्हणजे पाणी गेलं होतं. आता मी चेक करते, पाणी नाही आलंय रियांश, पाणी नाही आहे बेटा. पाणी अजूनपर्यंत आलेलं नाही. म्हणजे असा अंदाजा होता आम्हाला की पाणी आलं नसेल, म्हणूनच ना आता मी स्वयंपाक बनवणार नाही आहे. अश्विन गेले आहे मसाला खिचडी आणण्यासाठी, म्हणजे बाहेरूनच जेवण आहे. सकाळचं जे काय थोडंफार असेल, काय माहिती चपाती आहे की नाही, पण मला काहीच बनवायची इच्छा नाही. किचनमध्ये जायचीच माझी इच्छा नाही. आईचं जेवण मिळणार आहे, पण इतकं भयंकर, म्हणजे असं वाटतंय मला की यावर्षी पुण्यात भयंकर ऊन आहे. मला माहेरी जायचं आहे. विदर्भात किती ऊन असतं तुम्हाला माहिती आहे. आणि त्यात हे कार्टून दिवसभर बाहेर खेळतो, म्हणजे तो बाहेर खेळतो पण मला असं वाटतं की मीच उन्हात आहे. सो तिकडे पण अशी शांतता नसते, पण ठीक आहे, तिकडे म्हणजे बघायला असतात. आई बाबा खरं तर लक्ष देतात. पण असं आता मी व्हिडिओ एंड करते म्हटलं, म्हणून मी हे छोटंसं असं स्टार्ट केलं. 8:30 वाजले, अश्विन येतीलच 10 मिनिटात. तोपर्यंत मी मस्तपैकी फ्रेश होते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. आता त्यात काय झालं होतं ना, आम्हाला जायलाच थोडासा उशीर झाला. हे जे काय मी पायात घातलं होतं याबद्दल मी डिटेलमध्ये तुमच्याशी 2-3 दिवसांनी शेअर करते. मला थोडंसं ते यूज टू होऊ देत, त्याच्याबद्दल आणखी मला काही व्हिडिओज बघू देत, मग मी तुमच्याशी ते शेअर करेल की मी ते का घालते, काय आहे ते सगळं. आणि ते काढण्यासाठी इतके कष्ट लागले की अर्धी तर मी घरूनच भिजून गेली होती बाहेर, कारण इतका घाम फुटतो ते काढता काढता. फायनली ते कसं तरी काढलं. अश्विननी हेल्प केली, अश्विननी काढून दिलं ते. आणि जाऊ दे, आता खूप झालं गरमी पुराण, सगळ्यांनाच माहिती आहे किती गरम होते. चला, आत्ताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.